अजित पवार यांनी जुलै 2023 या महिन्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार असा नणंद भाऊजाईचा संघर्ष रंगणार आहे. अशात आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. काकांनी काहीही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आत्तापर्यंत अजित पवारांचं ऐकलं, आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात असं कायमचं सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. आता प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे, कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. हे सगळ्यांनाच माहिती आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आईवडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं आहे घरी बसा, कीर्तन करा. हे काही मला पटलेलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्सपायरी डेट असते, तशीच नात्यांची एक्सपायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही असं श्रीनिवास पवार म्हणाले. साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, अशा काकांना आपण हे विचारतोय. मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो. ही सगळी भाजपाची चाल आहे. भाजपाला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नीतीने भाजपा वागली आहे. शरद पवारांना एकुलती एक मुलगी आहे. साहेब आज 10 वर्ष जुने असते तर त्यांना काय केलं असतं सगळ्यांना माहिती आहे. वय वाढलं म्हणून त्यांना कमकुवत समजू नका. 20-25 वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. 20 वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमन मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसं आहोत. आपण मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळतो, त्यांचं औषध पाणी करतो असं श्रीनिवास पवार म्हणाले.